तर जय शिवराय मंडळी, मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे। तर मंडळी, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा कोकणात आपल्या गावी हजेरी लावलेली आहे। आणि ज्या पावसाची भीती होती आपल्याला, की पाऊस जो गेलेला आहे, कारण पाऊस जाण्याने शेतीची सगळी कामं थांबली होती। तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, आम्हीसुद्धा पेरणी केली होती। तर त्या पेरणीनंतर खूप दिवसांनी आता पावसाची सुरुवात झालेली आहे। तर पाऊस आल्याने थोडीशी जी धगधग होती मनात, काळजी होती, ती आता नाहीशी झालेली आहे आणि पुन्हा एकदा शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी शेतीची रखडलेली कामं होती ती परत एकदा सुरुवात झालेली आहेत। वाडीतसुद्धा आमच्या तुमच्याकडे झाली असतील, तर ती कशाप्रकारे सुरुवात झाली आहेत आणि काय काय कामं चालू आहेत, आणि एकंदरीत आज मी तुम्हाला ह्या पावसाचं वातावरण कसं झालेलं आहे आणि वाडीतील मी एक फटका मारणार आहे। तर बघूया। मी आता घराच्या बाजूला आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामुळे सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे। बाजूला मळ्या आहेत आमच्या, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल। तर त्या मळ्यांमध्ये सुद्धा आता पाणी साचलेलं आहे आणि पावसाचं एक मस्त वातावरण झालेलं आहे। तर दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर चला बघूया। त्या घराच्या बाजूलाच आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता, मळ्या मस्तपैकी भरलेल्या आहेत। तर हे संपूर्ण वातावरण आहे पावसामुळे झालेलं। तर आपण हे जे बघताय हे आमचं घर आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असाल। आणि सकाळपासूनच पावसाचं वातावरण झालेलं आहे, सकाळीसुद्धा पाऊस पडत होता। आणि जी भात पेरणी आम्ही केलेली होती, जी राहिली होती, तर त्या पावसाच्या पाण्याने नवीन संजीवनी आलेली आहे आणि मस्त वातावरण झालेलं आहे। आईने सुद्धा पाऊस पडल्याने सुरुवात केलेली आहे। कसले वेळ आहे ते, कुठं लावायचं आहेत? चला जाऊ दे। तर एकंदरीतच संपूर्ण वातावरण मस्त झालेलं आहे। आत्ता खऱ्या अर्थाने पाऊस आला आहे असं वाटतं आहे। मळ्या वगैरे सगळ्या तुंब भरलेल्या आहेत आणि आपण या बाजूला थोडीशी लागवड केलेली होती। हे जे दिसतंय तुम्हाला, हे वेल आहेत काकडीचे, चिबळाचे। आणि ही आपली भात पेरणी थोडीशी नरमली होती, तर त्या पावसाच्या येण्याने पुन्हा एकदा तिला एक संजीवनी आलेली आहे, जीव आलेला आहे त्याच्यात मस्तपैकी। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पावसाच्या वातावरणाने आमच्या वाडीतील झालेलं संपूर्ण एक वातावरण संपूर्ण दाखवणार आहे। आणि काही म्हणजे पावसाच्या जाण्याने जी कामं थांबलेली होती शेतीची, ती सुद्धा वाडीत चालू झाली असतील। आणि एकंदरीतच मी वाडीत फेरफटकासुद्धा मारणार आहे। तर या पावसाच्या वातावरणाने वाडीत कशाप्रकारे बदल झालेले आहेत हे सुद्धा दाखवतो आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता, मस्त एक निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे, पाऊससुद्धा भरलेला आहे। आणि चला बघूया, जातो आहे वाडीत मी, जाऊया तिकडे। पाऊस तर आलेला आहे आणि आईने सुद्धा लागवडीला काही ना काही सुरुवात केलेली आहे। तर आम्ही जे वेल लावलेले होते ते आता बऱ्यापैकी मोठे झाले आहेत आणि आईसुद्धा आता ते बाजूला लावते, दाखवतो तुम्हाला। कधीपर्यंत होतील? गणपतीपर्यंत होतील ना? हां, गणपतीत मध्ये चाकरमान्याने खायला भेटतील, येतील ते। काय म्हणतात ते बघ. हां, तर आईचे वेल लावण्याचं काम सुरू आहे आणि मी चाललो आता घरी। आता आम्ही जाणार आहे थोड्या वेळाने वाडीत। तर मस्त वातावरण झालं आहे पाऊस आल्याने। जो पाऊस गेल्यानंतर जे ऊन आणि जो
उन्हाचा जो काय म्हणजे कडाका होता, त्याच्यामुळे जबरदस्त गरमी झालेली होती. पाऊस म्हणजे पावसाचं दिवस आहेत असे वाटतच नव्हते. पण 2 कालपासून पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे हजेरी लावलेल्या पावसानं. तर मस्तपैकी गारठा आहे आणि जे पावसाचं खरोखर वातावरण ॲक्च्युअलमध्ये व्हायला होतं ते झालं आहे बऱ्यापैकी. तर अपेक्षा आहे की पाऊस आता जाऊ दे नको, कारण जी आपली शेतीची कामं आहे इव्हन सर्वांचीच राहिली होती ती परत एकदा जोमाने सुरुवात होतील. आपण भात पेरणी केली होती ती बऱ्यापैकी आता वाढलेली आहे. दाढ म्हणतात त्याला इकडे आमच्याकडे. तर पाऊस असाच राहू दे आणि शेतीच्या कामांना आपण सुरुवात करू. चाललो आता घरी. जाणार मी थोड्या वेळानं वाढीतसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे या पावसाच्या येण्याने बदल झालेले आहेत वातावरणामध्ये आणि वाढीतसुद्धा ते सुद्धा मी दाखवतो. तर जाऊया वाढीत. तिथे गेल्यानंतर व्हिडिओ परत एकदा मी स्टार्ट करेन. नंतर थांबूया, थांबवतो आहे. वाढीत गेल्यानंतर परत चालू करेन. तर चला जाऊया वाढीत. तर फायनली मंडळी वाढीत तर आलेलो आहे मी. सर्व वाटा मस्तपैकी अगदी भिजून गेलेले आहेत. तर हा आहे आपल्या वाडीतील नजारा. तर फायनली मंडळी वाडीत तर मी आलो आहे आणि वाडीतसुद्धा सगळीकडे मस्तपैकी असं हिरवंगार वातावरण झालेलं आहे. पाणीसुद्धा काय काय मळ्यांमध्ये भरलं आहे आणि मी चाललो आमच्या शेतात. तर आम्ही भात पेरणी खालच्या शेतामध्ये जे वाडीमध्ये शेत आहे आमचं तिथेसुद्धा केली होती. तर मी तिथे चाललो आहे. तिथे बघूया तिथे आम्ही भात पेरलं होतं त्याची वाढ खरोखरच झाली आहे का, कारण पाऊस नसल्याकारणाने ती जी वाढ व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहे. आणि आता 1-2 दिवसापासून पाऊस पडतो आहे. तर बघूया त्या भात पेरणीने खरोखरच जोर घेतला आहे का. तर बऱ्यापैकी आलो आहे मी शेतात. दाखवतो तुम्हाला ती आमची भात पेरणी. तर हे आपलं शेत आहे आणि समोर दिसतंय ती आमची भात पेरणी केलेली होती आम्ही. तर ती भात पेरणी बऱ्यापैकी होईल अशी अपेक्षा आहे, कारण आता पाऊस तर झालेला आहे. तर त्याची वाढ अजून तर झाली नाही आहे. आता पाऊस सुरू झाला आहे तर अपेक्षा आहे की लवकर होईल. आणि आपल्याकडे कामगारसुद्धा आलेले आहेत शेतीची राखण करायला. हे बघा पाऊस गेलेला आहे तसे हे पण बाहेर पडले आहेत शेतीच्या कामास. तर ह्या शेतातील आपण भात पेरणी आहे ती बघितलेली आहे आणि अजून मला वाटतं पाऊस सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे शेतीच्या कामांना ताबडतोब सुरुवात अशी झाली नाही आहे. वाडीत शांतता आहे थोडीशी. मला वाटतं आज ना उद्या सुरुवात होईल ती. आणि अशाच प्रकारे आम्ही जशी भात पेरणी केलेली आहे तशी हळद लागवडसुद्धा केलेली होती. तीसुद्धा बघूया, कारण तीसुद्धा अशीच परिस्थिती झाली होती. आम्ही ती लागवड केली आणि त्यानंतर पाऊसच गेला. त्याच्यामुळे त्याची पण जी वाढ व्हायला पाहिजे होती ती झाली नसेल. आता ते बघूया काय परिस्थिती आहे तिथे पण. तर हे सुद्धा शेत आपणच करतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल ह्याची उकळ झालेली आहे आणि बऱ्यापैकी वाढीतसुद्धा म्हणजे शेतीची कामं सुरुवात झाली होती. पण
पाऊस नसल्या कारणाने गेल्या कारणाने ती जी कामं होती ती थांबली. तर आता पुन्हा पाऊस आल्याने ती परत कामं सुरू होतील. आणि वातावरण पाऊस थोडासा थांबलेला आहे आता, पण वातावरण तर आहे, पाऊस कधी पण येऊ शकतो. आणि मस्तपैकी एक जरा वातावरण झालेलं आहे, गारवा आहे थोडासा वातावरणात. आणि बहुतेकशे लोक पावसाच्या मला वाटतं भरोश्यावर राहिले आहेत की पाऊस असा सुरू राहिला आणि ती कामं सुरू होतील. पण नो गॅरंटी अँड नो वॉरंटी अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि आम्ही आता आलो आहे तिथे, आम्ही लागवड केली होती हळदीची. तर ही हळद लागवड आम्ही केली होती. तर ते बहुतेकसे कोंब अजून जमिनीतच आहेत. बऱ्यापैकी मला वाटतं झाले सुरुवात ते कोंब जमिनीतून यायला. आणि शेजारीच त्याच्याबरोबरच शेंगदाणेसुद्धा आईने लावले होते. बऱ्यापैकी ते रुजून आलेत. होईल आता, पावसाला सुरुवात तर झाली आहे. अशी अपेक्षा करूया की पाऊस असाच राहील. तर हळदसुद्धा जोर घ्यायला सुरुवात करते आणि अपेक्षा आहे की पाऊस आता जो सुरुवात झाली तो असाच राहील. जेणेकरून जे काय आपण ज्या लागवडी केली आहेत किंवा भात पेरणी केली आहे त्यांना जोर येऊन आपण शेतीच्या कामांना सुरुवात करू. तर वाडीत आलो आहे मी. अजून तरी काय लोकांनी ताबडतोब, म्हणजे बरोबरच आहे की पाऊस सुरू झाला आणि लगेचच सुरुवात झाली असं काय होणार नाही आहे कदाचित. पण होईल सुरुवात. जशी जशी सुरुवात होईल तसे तसे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच. तुर्तास आपण चाललोच परत घरी. वाडीतलं वातावरण तर बघितलेलं आहे. चला जाऊया परत घरी. तर मंडळी, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे पावसाने भरपूरशा विश्रांतीनंतर खरोखरच आज दमदार हजेरी लावलेली आहे. म्हणजे मी सकाळपासून बघतोय, तुम्हीसुद्धा बघितला असाल जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केली पावसाचं वातावरण झालं होतं. आणि आता वाजलेले आहेत 11. तर 11च्या सुमारास म्हणजे मगाचपासून हा पाऊस पडतो आहे. तर खरोखरच म्हणजे पाऊस न थांबता अगदी दमदार हजेरी लावलेली आहे. तर मला वाटतं त्याने जेवढी विश्रांती घेतलेली होती ती सगळी विश्रांती तो आता मला वाटतं भरून काढणार आहे. तर मलासुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्याकडे असाच पाऊस पडतो आहे की नाही. तर पावसाचे दिवस आहेत, थोडीशी काळजी पण घ्या. वादळ वारासुद्धा आहे सोबत. शक्यता असल्यास तुम्ही बाहेर पडा. आणि मी सुद्धा घरात आहे. आणि झालं कसं, ह्या वाऱ्यामुळे वादळामुळे काहींचं नुकसान होण्याचीसुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या आणि म्हणजे गरज असल्यास बाहेर पडा घरातून. तर असाच पाऊस सुरू आहे. आणि जसे जसे मला वेळ मिळेल तसे तसे मी अपडेट तुम्हाला पावसाचे देईनच. तोपर्यंत चला थोडेसे थांबूया. परत एकदा व्हिडिओला आपण सुरुवात करू थोड्याशा वेळानंतर. तर मंडळी, आजच्या पावसाच्या वातावरण असं वाटतं आहे की दिवसभर मला वाटतं हा पाऊस असणार आहे. त्याच्यामुळे पाऊस जाण्याचं तर काय नाव घेत नाही आहे. तर हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतो आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जे काय मी तुम्हाला पावसाचे अपडेट दिलेत ते देखील कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की पावसाचे दिवस आहेत, सर्वांनी काळजी घ्या. गरज असल्यास घरातून बाहेर पडा, कारण वारा वादळसुद्धा आहे, नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भेटूया आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.